भारतानंदजी महाराज यांचं आगमन या श्रीमद भागवत कथेच्या महापुराणाच्या आणि अखंड हरिनाम सप्ताहाच्या व्यासपीठावर झालेलं आहे। जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, निरपेक्षता वर्णन करताना जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची कशाचीही अपेक्षा नाही, निरपेक्ष मुनीर शांतम या पद्धतीने ज्यांच्या अंतःकरणाची वृत्ती आहे। पुंडलिक कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम व्यासपीठावर कोणीही थांबायचं नाही। व्यासपीठावर व्ही पण थांबणार नाही, म्हणजे मीही थांबणार नाही, सगळ्यांनी उतरायचं आहे। महाराजजी बसा। स्वामी परमहंस परिव्रजकाचार्य चिदानंद सरस्वती आणि मडवी महाराज, आदरणीय भारतीजी महाराज, या तीन व्यतिरिक्त कोणीही व्यासपीठावर थांबणार नाही, कोणीही नाही। ज्यांनी या महाराष्ट्राच्या पवित्र संतांच्या भूमीमधून उत्तरांचल उत्तर प्रदेश ज्यांची ज्ञान साधना होती आणि त्या ज्ञान साधनेच्या माध्यमातून 6 शास्त्र प्रस्तांतरी याचा सारसार भूमिकेतून त्या ग्रंथांचं परिशीलन अभ्यास केल्यानंतर आपल्या निरपेक्षपणाच्या एका भूमिकेतून अतिशय उच्चतम स्थितीला प्राप्त झालेले, किंबहुना जर हे गंगेचं पाणी महाराष्ट्रात आलं नसतं तर ऋषिकेश क्षेत्रामध्ये कैलास आश्रम म्हणून जी एक ज्ञानदान करणारी परंपरा जिथं चालते, त्या परंपरेचे महामंडलेश्वर स्वामी विद्यानंद गिरीजी महाराज यांच्या देह अवसानानंतर ज्यांच्याकडे कैलास मठाची ही परंपरा त्यांच्या उपस्थितीने विराजित होणार होती, परंतु कशाचाही मोह न धरता केवळ हे संतांचं ज्ञान, हे शास्त्राचं ज्ञान निरपेक्षपणाने समाज जीवनामध्ये देण्याचं काम आदराने केलं। कुठल्याही प्रकारचा दर न घेता केवळ आदराने हे काम ज्यांनी आपल्या जीवनात केलं आणि महाराष्ट्रातील बीड या जिल्ह्यामध्ये श्री होळ या ठिकाणी वेदांत साधना स्थली गुरुकुल या ठिकाणी संपूर्ण येणाऱ्या विद्यार्थी वर्गाला प्रस्तांतरीचं ज्ञान केवळ आणि केवळ सद्भावनेने समर्पित करत असतात। त्यांच्या ज्ञानाच्या माध्यमातून या महाराष्ट्रातील अनेक मंडळी उपकृत झालेली आहे। तेव्हा त्यांच्या याच व्यासपीठावर आगमन झाल्याबद्दल आपल्या या उत्सवाचे प्रमुख हरिभक्तपरायण धनाजी महाराज पुंडलिक महाराज त्यांचं पूजन करत आहेत। त्यांना पुष्पहार, त्यांचा सन्मान नाही, पूजन आहे आणि त्या पूजनाचा स्वामींनी स्वीकार करावा अशी त्यांना विनंती करतो। आणि यानंतर पूज्य स्वामी महाराज आपलं मार्गदर्शन 15 मिनिटांमध्ये या ठिकाणी आपल्याला प्रदान करतील। ते आपण अतिशय शांततेने ऐकायचं आहे आणि ऐकल्यानंतर ते आपल्या जीवनामध्ये त्याचं अनुकरण आणि अनुसरण करायचं आहे। मी पूज्य महाराजांना प्रार्थना करेन की आपण आपल्या आशीर्वचनासाठी आम्हाला उपकृत करावं। पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते।
ओम शांति शांति शांति. पंढरपूरचं परमदैवत श्री विठ्ठल, त्यांचे परमभक्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत तुकाराम महाराज, श्री संत ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, श्री संत एकनाथ महाराज आणि त्या परंपरेमधील आजपर्यंत चालत असलेल्या अखंड वारकरी परंपरेमधल्या संतांना माझं वंदन करतोय. इथे जे आपण कीर्तनकार मंडळी, साधक मंडळी, भजनी मंडळी, गुणवंत ज्ञानवंत मंडळी आणि भक्तिमती माता इथे जमलेल्या आहेत, त्या सर्वांना मी वंदन करतोय. आणि मला या ठिकाणी बोलायला लावतायत तर बोलतोय. वास्तविक मी संन्यासी आणि हा वैष्णवाचा सोहळा आहे. या सोहळ्यामध्ये संन्यासाचं काय काम? ना कीर्तन येत नाही, ना प्रवचन येत नाही, तर मग काय करणार तुम्ही? हा प्रश्न आहे. आणि हाच प्रश्न मी तुमच्या दोन प्रमुखांना मी विचारला, तर त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही काय आहेत, कसं आहे हे जगाला माहिती आहे आणि आम्हालाही माहिती आहे, आणि तुम्ही इथे यावं आणि आमच्या लोकांना दर्शन द्यावं आणि आम्हाला पूजनाचा लाभ द्यावा, एवढी त्यांनी विनंती केली आहे. म्हणून मी बोलतोय. आता तुम्ही प्रश्न म्हणाल की संन्यासाचा आणि वैष्णव संप्रदायाचा काय संबंध आहे? तर विचारसागराचे प्रवक्ते दादासाहेब साखरे, मी चुकत असलो तर मला क्षमा करा, हे ज्या स्वामींकडे शिकलेले होते हे संन्यासीच होते. आणि आजपर्यंत देखील महाराष्ट्रामधली वारकरी मंडळी जी जातात ऋषिकेशला, काशीला शिकायला जात असतात, वेदांत शिकायला जात असतात, ती संन्यासी महात्म्यांच्याच पायाजवळ बसून शिकत असतात आणि मोठीही होत असतात. तर हा पारंपरिक संबंध आहे. आणि वारकऱ्याला महाराष्ट्रातल्या वैष्णव संप्रदाय जो वारकरी आहे त्याला संन्यासाचं काहीही वावडं नाही आहे. आणि इतका भेदभाव करण्याचं श्री संत वारकरी संतांनी त्याला शिकवलेलंही नाही. आणि ज्ञानेश्वरीमध्ये आणि गाथेमध्ये इतका वेदांत भरलेला आहे आणि तो शिकत असणारा, पाठ केलेल्या वारकरी विद्यार्थ्याला शिकवण्याला संन्यासाला काहीही वावडं वाटत नाही. आणि संन्यासी त्यांना मोठ्या प्रेमाने आणि आनंदाने शिकवतो. शिकणारे जर कुठले विद्यार्थी असतील तर दोनच याचे, एक महाराष्ट्राचे आणि ओरिसाचे, दोन विद्यार्थी असतात. मला जे काही मोठं या पदाला पोचवलेलं आहे ते महाराष्ट्रामधल्या वारकरी साधकांनी पोचवलेलं आहे. जे की काय मी आज तुमच्यासमोर बसलेलो आहे, जो काय तुम्ही मला मान देत आहेत, त्याचं कारण ही वारकरी साधक मंडळी आहेत. यांना शिकण्याची आवड आणि आम्हाला विद्यार्थीची आवड, तेव्हा हे दोघांचा संगम
जमलेला असायचा आणि आम्ही आनंदाने वेदांत, संस्कृत व्याकरण, वेदांत हे सगळं शिकत असायचो. माझं मोठेपण मी सांगत नाही, पण माझ्याकडे अनेक वारकरी साधक शिकून गेलेले आहेत. गेले 30 वर्ष मी वेदांत आणि संस्कृत भाषा आणि संस्कृत व्याकरण आणि तत्त्वज्ञानाचे ग्रंथ शिकवतो. तेच माझ्या जीवनाचं उद्दिष्ट आहे. आणि हे सगळे शिकलेले साधक याच्यापैकी थोडे मोजके सोडले तर बाकी कोणीही वाया गेले नाही. आणि या सगळ्या जणांनी त्यांच्या त्यांच्या विशिष्ट क्षेत्रात त्यांच्या त्यांच्या प्रारब्धाप्रमाणे मोठं कार्य केलेलं आहे. आणि ह्या वारकरी साधकांचा त्यांनी त्यांचे संप्रदाय पाळलं, मी माझा संप्रदाय पाळला. आम्ही आपल्या संप्रदायाशी एकनिष्ठ राहिलो, पण ते माझ्याकडे शिकले, आम्हाला गुरु मानलं आणि ते आमचे विद्यार्थी राहिले. त्यांनी मी कुठल्याही एकाही याला सांगितलं नाही की तो माझ्या संप्रदायाचा बन, म्हणून मी कोणालाही सांगितलं नाही. ब्राह्मण मंडळी येत नाही, बहुजन समाजाचा वारकरी वेदांत शिकायला येतो आहे, तर त्याला शिकवलं पाहिजे. त्याची जात काय आहे, त्याची शेंडी काय, त्याचं गोत्र काय, त्याचं काय, तो कुठल्या प्रदेशाचं, त्याचं आडनाव काय, हे काहीही न विचार करता मी शिकवलं, प्रेमाने शिकवलं. आणि ती मंडळी मोठी झालेली आहेत आणि आपापल्या क्षेत्रामध्ये ताराप्रमाणे चमचम चमचम चम करताय. साधक जर मोठा झाला तर साधकाचा गुरु कोण हे विचारलं जातं. आणि साधकाच्या मोठेपणामध्ये गुरुचाही मोठेपणा होत असतो. तर माझा स्वतःचा मी मोठं नाही, साधकांनी मला मोठं केलेलं आहे. अशा तऱ्हेने वारकरी मंडळी आणि माझा, मी जो संन्यासी आहे, या संन्यासांचा एक दुसऱ्याशी संबंध आहे. मला वारकरी संप्रदाय आवडतो, कारण हे अभेदवादी मंडळी आहेत आणि भक्तिवादी मंडळी आहेत. आणि उत्तर आणि दक्षिण भारतामधल्या कर्मठ द्वैतवादी वैष्णवाप्रमाणे माझी वारकरी मंडळी नाही आहेत. म्हणून आमचं जमतं आवडतं आम्हाला. एकमेकाविषयी आम्ही आदराने बोलतो, एकमेकाला झुकतो, मी तरी झुकतो. असू द्यात, मला बोलवलं, या चुकीच्या ठिकाणी मला बोलवलं, पण बोलावं लागणार आहे. मी दंता करालानी या श्लोकावर, अभंगावर दृष्टैव काला नलसन्निभानी दिशोन जानेच लभेच शर्म प्रसिद्ध देवेश जगन्निवास, या अभंगावर मी बोलणार, या श्लोकावर मी बोलणार होतो. पण 7 वाजता कीर्तन आहे आणि कीर्तनाचा मान राखला पाहिजे. आणि कीर्तनामध्ये बाधा होता कामा नये. शिवाय आयोजकांनी 15 मिनिटात बोला म्हणून सांगितलेलं आहे, तेव्हा 15 मिनिटामध्ये मी बोलतोय. मगाशीच मी तुम्हाला सांगितलं आहे, वारकरी संप्रदाय, मी सनातन वैदिक परंपरेचा, हिंदू धर्माचा अभिमानी आहे. आणि या धर्माचा प्रचार करणं आणि देवाच परमात्माचा प्रचार करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि जिथे कुठे काही चुकीचं आढळतंय त्या ठिकाणी ते बोलणं हा माझा स्वभाव आहे. लोक मला फाटक्या तोंडाचा म्हणून मानतात, पण फाटक्या तोंडाचा हे काय विशेषण चांगलं आहे का वाईट आहे मला माहीत नाही. पण काही लोकांना मी आवडतो आणि काही लोकांना मी नावडतो, असं असतं. असू द्यात. जे 3 मुद्दे मी बोलणार आहे, कारण महाराष्ट्राचा जर संप्रदाय मानलं असेल तर तो वारकरी संप्रदाय. आणि इथे मोठ्या प्रमाणावर कीर्तनकार, प्रवचनकार आणि भक्तीची साधना करणारी मंडळी आणि त्यांचे अनुयायी मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. आणि ही मंडळी अतिशय भक्तिशील असतात, नम्रही असतात. तेव्हा आम्ही त्याच संप्रदायाशी एकरूप झालेलो आहोत. त्याच लोकांना आम्ही शिकवतो. वेदांत साधना स्थली गुरुकुल ट्रस्ट लाडे वडगाव इथे
जो काही आश्रम आहे ह्या आश्रमामध्ये आम्ही दुसरे कुठलेही साधक येत नाहीत, संन्यासी येत नाहीत, कारण त्यांना दक्षिणा मिळत नाही. वारकरी बिचारे येतात, त्या वारकरींना आम्ही मोफत जेवण, मोफत निवास व्यवस्था आणि वारकरी शिक्षण संस्थेचे जे व्रत आहे, विद्यार्थ्याला फी नाही आणि अध्यापकाला पगार नाही, या पद्धतीवर आम्ही ते चालवतो आणि त्याच्यामधून अनेक विद्यार्थी घडलेले आहेत. म्हणून मला वारकरी संप्रदायाविषयी प्रेम आहे, अभिमान आहे आणि त्या परंपरेचा एक पाईक आहे आणि त्या संत परंपरेचा देखील मी एक नम्र त्यांची रजक्कण आहे अशी ह्या भावनेने मी बोलतोय. मला तुम्ही काही विपरीत समजू नये. माझी कळकळ आणि आस्था आपण समजून घ्यावी. हळूहळू काटा पुढे सरकतोय. 3 मुद्द्यावर मला बोलायचं आहे. ज्या वेळेला अशा तऱ्हेने मोठे मेळावे, समुदाय, महाकुंभासारख्या गोष्टी घडत असतात, त्यावेळेला धर्माविषयी चर्चा झाल्या पाहिजेत. धर्माविषयी ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचं संवर्धन झालं पाहिजे आणि वाईट परंपरा ज्या पडत आहेत त्याच्याविषयीही चर्चा झाली पाहिजे. सगळं आपलं गोलबोल, गोलमोल, गोडगोड गोडगोड असं काही होऊ नये असं मला वाटतं. आपण विस्तृत कसे होऊ? विस्तार म्हणजे जिवंत राहणं आणि संकोच म्हणजे नाश आहे. वारकरी संप्रदाय वाढावा, सर्वत्र वाढावा. केवळ महाराष्ट्रामध्ये नव्हे तर दुसऱ्या राज्यामध्ये सुद्धा वाढावा ही आमची मनोमनी इच्छा आहे. केवळ द्विज समाजामध्येच हा वारकरी संप्रदाय संकोचून राहू नये, तो सगळ्या समाजामध्ये जावा आणि जो हिंदू धर्माचे विरोधी आहेत असे धर्म ज्या वंचित जातीनं, वंचित जमातीनं आपल्याकडे खेचून आपली लोकसंख्या वाढवण्याचा प्रयत्न करतात, त्याला कुठेतरी रोख लागावा. आणि हे सामर्थ्य केवळ आणि केवळ वारकरी संप्रदायामध्ये आहे. केवळ आणि केवळ वारकरी कीर्तनकार, वारकरी प्रवचनकार आहेत यांच्यामध्येच आहे असं मला मनापासून वाटतं आहे. आणि म्हणून तुमच्या समोर मी काही मुद्दे बाळगणार आहेत, मांडणार आहेत, त्याचा तुम्ही विचार करावा आणि माझ्याविषयी वाईट मत तुम्ही करून घेऊ नयेत असं मी आपल्याजवळ प्रार्थना करतो. एक म्हणजे वारकरी कीर्तनाचे सोहळे दिवसेदिवस महाग होत आहेत आणि हे सामान्य माणसाला न परवडणारे होत आहेत. मोठी मोठी राजकारणी मंडळी त्याचा पाठीराखा करतायत, पण सगळंच काय होत आहे? महागडं होत आहे. सोहळेही महागडे होत आहेत आणि कीर्तनकारही महागडे होत आहेत. वारकरी संप्रदाय हा गरिबाचा संप्रदाय आहे, साध्या सुध्या शेतकऱ्याचा संप्रदाय आहे. आणि वारकऱ्यांचं दैवत हे सुद्धा साध्या भोळ्या भाविकांचं दैवत आहे की ज्याच्या ठिकाणी कुठलाही भाविक डोकं टेकू शकतो. तिथे अडवणूक होत नाही, त्याची जात पाहिली जात नाही, तू कोण आहे, कशा तऱ्हेचा आहे. ही गोष्ट आपण लोकांनी लक्षात ठेवावी. आणि आपले सोहळे पहिल्यांदा जशा तऱ्हेने होतील तशा तऱ्हेने मी व्हावेत असं नाही म्हणत. पहिल्यांदा लोकांच्याकडे पीठ दिलं जायचं, ते पिठाच्या भाकऱ्या आणून द्यायचे आणि इथे ही मंडळी काल्याच्या वेळेला भाजी करायची आणि सगळ्या जणांनी ही काला करून खायचा, अशा तऱ्हेने परंपरा होती. आता गावातले जे जेवण करणारे असतील, स्वयंपाकी,
ती मंडळी सगळ्या गावाचा स्वयंपाक करायचा, अशा तऱ्हेचा साधा सुद्धा समारंभ असायचा. तिथे भक्तीला मोठं बळ असायचं. पण आज बाहेरच्या देखाव्याला खूप मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि ह्या देखाव्यामध्ये भक्तिभावना लुप्त होते की काय, अशा तऱ्हेचा प्रश्न माझ्यासारख्या श्रद्धावंत मनुष्यासमोर पडतोय. ह्याचा आपण विचार करावा. कीर्तनकार महागडे होत आहेत, याचं मला खूप वाईट वाटतंय. साध्या भोळ्या नागरिकाला आपली आई वाढली, आपले वडील वाढले, तर एक चांगला कीर्तनकार आणावा आणि सगळ्या लोकांना कीर्तन ऐकावं आणि प्रबोधन व्हावं. सगळे लोक शहाणे व्हावेत आणि सगळे लोक देवाच्या मार्गाला लागावं, असं त्या साध्या भोळ्या माणसाला वाटतंय. तर त्याची काय चूक आहे मला सांगा. त्याची श्रद्धा प्रामाणिक श्रद्धा आहे आणि धर्म वाढवण्याच्या दृष्टीने मला कीर्तन करता येत नाही, तर कोणाला तरी कीर्तनकारला बोलवायचं आणि कीर्तन करायचं, ही त्याची स्वाभाविक भावना आहे. अशा वेळेला जर कीर्तनकार त्याला अडवत असेल की मी 50,000 रुपये घेणार, 50,000च्या खाली 1 रुपयाही घेणार नाही, तर त्या साध्या भोळ्या माणसाने काय करावं सांगा मला. साध्या भोळ्या माणसाने काय करावं? नको, कीर्तनच नको असं तो म्हणणार. कीर्तनकारांचं म्हणणं असं असतं की तुम्हाला एवढा जर परवडत असेल तरच आम्हाला बोलवा, नाही परवडत असेल बोलवू नका. आता ही कोंडी सोडवायची कशी? मी सगळ्या जणांना विचारतोय स्पष्टपणे की ज्ञानेश्वर महाराजांनी कीर्तनाचे किती पैसे घेतले होते? तुकाराम महाराजांनी कीर्तनाचे किती पैसे घेतले होते? एकनाथ महाराजांनी कीर्तनाचे पैसे किती घेतले होते? ओ, जाण्या येण्याचा खर्च मिळाला, खूप झाला, आनंद असायचा. कीर्तनाचा आनंद दोघांनाही, श्रोत्याला आणि कीर्तनकाराला, दोघांनाही कीर्तनाचा आनंद होता. ही जी तुम्ही कीर्तनाचा व्यवसाय केलेला आहे, याच्यामुळे आपल्या संप्रदायावर नाशाची पाळी येते. तो नाश होणार नाही, कारण संप्रदायाचं अभूतपूर्व आंतरिक सामर्थ्य आहे की ते मोठंच होत राहणार आहे. पण त्याच्यामुळे संप्रदाय बर्बाद होतोय, संप्रदायाचे अपमान होतोय असं आम्हाला वाटतंय. तुमची मुलं कीर्तनकार झाली पाहिजेत. सगळ्या कीर्तनकारांना माझी हात जोडून विनंती आहे, तुमची मुलं कीर्तनकार झाली पाहिजेत. तुमची मुलं, माझा मुलगा डॉक्टर झाला, माझा मुलगा इंजिनियर झाला, माझा मुलगा कलेक्टर झाला, ही काय अभिमान करण्याची, कीर्तनकाराने अभिमान करण्याची गोष्ट आहे? ही अभिमान करण्याची गोष्ट नाही. माझ्या मुलाने, माझे आजोबा कीर्तनकार होते, माझे वडील कीर्तनकार होते, मी कीर्तनकार आहे, माझा मुलगा कीर्तनकार असेल आणि माझा नातूही कीर्तनकार असेल, असा जो कीर्तनकार अभिमान बाळगेल तो खरा एकनिष्ठ कीर्तनकार आहे. माझं सगळं सर्वस्व नव्हे, माझं कुटुंब विठ्ठलाच्या प्रचारासाठी जाईल आणि धर्माच्या प्रचारासाठी राहील, असं जर म्हणत असेल. आज मी आपल्याकडे आलेलो आहे, मला जर वाहनासकट सारथी मिळू शकतो आणि 500 किलोमीटर मला घेऊन येऊ शकतो, तर बाकीच्या कीर्तनकारांना वाहनासकट फुकट सारथी मिळू शकणार नाहीत का? मिळू शकणं. एवढा प्रचार तुम्ही करतायत, एवढं बोलतायत, तर तुम्हाला कोणी नेऊन इथपर्यंत ह्या कीर्तनाला घेऊन जाणार नाही का? महाराष्ट्राच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत गेला तर किती जाण्या येण्याचा खर्च येईल? 10,000 रुपये खर्च येईल ना? किती येईल? 10,000 रुपये खर्च येईल. मग 50,000 रुपये कशासाठी तुम्ही घेतायत? तुमची बायका पोरं मोठं होण्यासाठी, तुमचे मुलं डॉक्टर वकील होण्यासाठी घेतात. देणारे आहेत म्हणून आम्ही घेतो, देणारे नसतील तर आम्ही कशाला घेऊ, हे असं म्हणू नका. ही परंपरा वाईट पडते. कीर्तनं महागडी होत आहेत. या पैसे न दिल्यामुळे, 5,000 रुपये सुद्धा कमी न केल्यामुळे माणसं नाराज होतात. हे आमच्या जवळ बोलतायत आणि ही उदाहरणं आमच्या समोर आहेत. मुद्दा एक आहे, माझ्या कीर्तनकारांना हात जोडून सांगणं आहे की जाण्या येण्याचा कीर्तनाचा तुम्ही खर्च घ्या, लोक देतील तेवढं घ्या, पण अडून बसू नका.
की 50,000 रुपयापेक्षा 1 रुपया कमी घेणार नाही, 35,000पेक्षा 1 रुपया कमी करून घेणार नाही. अहो सबंध दिवस 7 तास काम केल्यानंतर त्या माऊलीला 200 रुपये मिळतात आणि 8 तास कंबर मोडून काम केल्यानंतर कन्स्ट्रक्शन बांधकामावर त्या माणसाला 500 रुपये मिळतात. तुम्ही एक तास बोलणार, 1 तास जास्तीत जास्त, आणि तुम्हाला कमीत कमी 5,000 रुपये आणि जास्तीत जास्त किती द्यावं, ही विडंबना आहे असं माझं म्हणणं आहे. याच्याविषयी तुम्ही विचार करावा. तुम्ही मोठे आहेत, महानुभाव आहेत, गलती सगळ्याकडून असते, सुधारणं ही आपल्या. दुसरी गोष्ट, सोहळ्यावर प्रचंड खर्च करण्यापेक्षा 2 कोटी 3 कोटी 4 कोटी 5 कोटी हे खर्च करण्यापेक्षा माझ्या मनात ही भावना आहे की आपण वारकरी शिक्षण संस्था जागोजागी सुरू कराव्यात. माझ्यासारखा माणूस एक संन्यासी माणूस जो संकल्प घेतो की 10 गुरुकुलं निर्माण केल्याशिवाय आणि प्रत्येक गुरुकुलामध्ये 100 साधकांना ठेवल्याशिवाय मी मरणार नाही, अशा तऱ्हेचा संकल्प माझ्यासारखा माणूस घेऊ शकतो. तर तुमच्याजवळ भक्त आहेत, तुमच्याजवळ सगळी धनवान मंडळी आहेत, तर तुम्ही 20-20 25-25 गुरुकुलं तयार करू शकतायत आणि जे पेराल ते उगवेल. जर साधक वैष्णव साधक विद्यार्थी पेरलात तर तुमच्याकडे पटवाद्यांचं, गायकांचं, कीर्तनकारांचं पीक येऊन जाईल आणि या पिकामध्ये, या सगळ्या पिकाने सगळ्या महाराष्ट्रामध्ये संप्रदायाचा कल्लोळ होऊन जाईल, अशी माझी स्वतःची भावना आहे. मला कधी पटवाजा मागावा लागणार नाही, मला गायक मागावा लागणार नाही, कारण मी पेरतोय. ही मंडळी ही पेरतोय, तीच मंडळी उगवतील आणि मला हे सगळे फुकट मला मिळतील, फुकट माझं काम करून टाकतील. ही दुसरा मुद्दा. पहिला मुद्दा तो सांगितला. दुसरा मुद्दा, सगळ्या कीर्तनकारांना माझे हात जोडून विनंती आहे की तुम्ही गुरुकुलं सुरू करा, वारकरी शिक्षण संस्था सुरू करा. शिक्षण संस्थेमध्ये तुम्ही फुकट शिकलात ना, तुम्ही फुकट मुक्त झालात ना, तुम्ही फुकट कीर्तनकार झालात ना, तुम्ही फुकट मोठे झाला ना, मग कोणाला तरी फुकट मोठे करा ना, तुम्ही मोठे करा. मला वाटतं कीर्तनकार आलेले असतील. तिसरा मुद्दा मला सांगायचा आहे, कीर्तनकारांनी आता त्याच लोकांमध्ये कीर्तन करून मोठे होण्यापेक्षा ज्या समाजामध्ये कीर्तन नावाचे गोष्टच गेलेली नाही अशा लोकांपर्यंत कीर्तन पोचवा, अशा लोकांना प्रेमाने बोलवा. तुमच्या गावागावाला आदिवासी मंडळी दिसतील, दलित वंचित मंडळी दिसतील. ह्या दलित वंचित मंडळींच्या वस्त्यामध्ये जावा, त्यांना प्रेमाने बोलवा, त्यांना हरिपाठ, मुलं शिकणारी मुलं आहेत त्यांना फुकट हरिपाठ शिकवा, त्यांना आपल्या मुलांबरोबर जेवायला बोलवा, त्यांना जेवण द्या, त्यांना संतुष्ट करा. जर तुम्ही वंचितांना, पीडितांना, दलितांकडे तुम्ही लक्ष दिलं नाहीत, वारकरी कीर्तनकारांनो, मला भविष्य दिसत आहे की आपलेच भाऊ, की आपलीच मंडळी आपल्यावर दगड भिरकावल्याशिवाय राहणार नाहीत, आपली दुकानं जाळल्याशिवाय राहणार नाहीत, आपली घरं जाळल्याशिवाय राहणार नाही. सावध व्हा आणि या समाजांना आपल्यामध्ये सम्मिलित करा. जे करणार आहे, ज्यांना माहीत आहे त्यांच्यामध्येच कीर्तन करून काय उपयोग आहे. ज्यांना देव काय आहे माहीत नाही आहे अशा लोकांमध्ये जा, त्यांना प्रेमाने, तुमचे सामर्थ्य आहे, तुमची शक्ती आहे, तुम्ही किती किती मोठे मालक आहेत हो, तुमची संपत्ती गणना करायची झाली तर किती लोक जमा करावे लागतील. गरीब नाही आहे तुम्ही मंडळी, पण द्या ना आपल्या बांधवांना, द्या ना आपल्या बांधवांना, द्या आपल्या बांधवांना प्रेमानं बोलवा, त्यांच्यामध्ये सप्ते ठेवा, त्यांच्या 10 गावाचे मिळून एक सप्ताह ठेवा. जर राम मंदिराची अक्षता आम्हाला इथपर्यंत मिळते आणि आपण अक्षता वाटू शकतो, तर सत्याची अक्षता वाटायला त्यांच्यामध्ये जायला आपणाला लाज कसली आहे मला तुम्ही सांगून द्या.
त्या लोकांना बोलवा, दलितांमध्ये, वंचितांमध्ये, ह्या सगळ्या लोकांना. देवाजवळ भेद नामंजूर, नामंजूर. देवाजवळ कोण कुठल्या जातीचा आहे याच्याशी काही घेणं देणं नाही. देवाला भेद करणं आवडत नाही. आम्ही अभेदवादी आहोत. भेदवादी तुम्ही असले तरी देवाच्या पायाजवळ कुठल्याही जाती जमातीचा कुठलाही भेद असू शकत नाही. कीर्तनकारांनी हा भेद करू नये. आपल्या सांप्रदायिक साधू संतांनी आपल्याला भेद शिकवलेला नाही आहे आणि हा भेद आम्ही करू नये. देव आपला पवित्र आहे. पवित्राणाम पवित्र, मंगलानाम मंगल आहे. आणि हा देव जर कुणाच्या स्पर्शाने बाटत असेल तर तो देव नाही आहे. असल्याला मी देव मानायला तयार नाही. देव हाच आहे की ज्याला स्पर्श केल्यानंतर परीत जसं लोखंडाला सोनं करते तशा त्यानं ज्याला स्पर्श केल्यानंतर अपवित्र माणूस देखील पवित्र होऊ शकेल. तोच माझा देव आहे आणि असल्या देवाला मी मानतो. आणि माझा विठोबा तसा आहे, सगळ्यांना पवित्र करणारा आहे. तेव्हा हा भेदाभेद आपल्या मनामध्ये तुम्ही जे बाळगतात हे बाळगू नका. मनाने तुम्ही विशाल व्हा आणि विशाल मनाने तुम्ही सगळ्या समाजाकडे जावा. ख्रिश्चन लोक टपलेले आहेत, मुसलमान लोक टपलेले आहेत, बौद्ध लोक टपलेले आहेत. आपल्या भावांना आपल्या विरुद्ध लढायला लावायला तयार झालेले आहेत. अशा वेळेला आम्ही जर आपलं हृदय अंतःकरण आकाशासारखं जर केलं आणि त्यांना आपल्यामध्ये सामावून घेतलं, ही तुमची शक्ती आहे, ही तुमची योग्यता आहे, हे तुमचं सामर्थ्य आहे. वारकरी संप्रदायाचं सामर्थ्य आहे. म्हणून मी तुम्हाला प्रार्थना केली आहे. वेळ झालेली आहे. 15 मिनिटापेक्षा मी 5-7 मिनटं जास्तच घेतले आहे. क्षमा मागतोय. पण माझ्या मनातल्या भावना आहेत. एक कीर्तन आणि एक प्रवचनपेक्षा काही गोष्टी कृतीमध्ये उतरणं हे महत्त्वाचं आहे. तुम्ही कीर्तनकार आहे, भावी कीर्तनकार आहेत, म्हणून हात जोडून विनंती करतोय की हे 3 मुद्दे जर तुम्ही लक्षात ठेवले तर माझं येणं सफल होऊन जाईल आणि तुम्हीही धन्य व्हाल, माझाही जन्म धन्य होऊन जाईल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. त्वरितच कीर्तनाला प्रारंभ होत आहे. मी खिलारी महाराजांना विनंती करतो की त्यांनी लगेचच पंचपदीला सुरुवात करायची आहे. हो आहे ना. जितू 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 1 मिनटं तो यूट्यूब बंद कर. 1 मिनटं.